वाशिम जिल्ह्यातील रामनगर अणसिंग मार्गावरील गावाला जोडणारा पूल खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। गेल्या वर्षाच्या पावसामुळे पुलाखालची माती वाहून गेल्यानंतर हा पूल धोकादायक बनला असून प्रशासनाने अद्याप दुरुस्ती न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। नेमके काय आहे प्रकरण पाहूया या रिपोर्टमध्ये। वाशिमच्या रामनगर अणसिंग मार्गावरील गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल गेल्या वर्षाच्या पावसात खचला होता। पुलाखालची माती वाहून गेल्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वखर्चातून तात्पुरती दुरुस्ती करून हा रस्ता वाहतुकीकरिता काही प्रमाणात सुरू ठेवलाय। मात्र त्यानंतरही संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा नवीन पूल उभारण्याची कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। सध्या पुलाची स्थिती आणखी गंभीर झाली असून आगामी पावसाळ्यात पुराचे पाणी आल्यास पूल वाहून जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे गावाचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करूनही या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले। त्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्त करून नवीन पूल बांधण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। हा पूल अणसिंग रामनगर तांडा येथील असून या पुलाला जवळपास पडून 12 महिने होऊन गेलेत, तरी सुद्धा शासन किंवा प्रशासन या पुलाची दखल घेत नाही। वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा या पुलाची दुरुस्ती झालेली नाही। एक जरी मोठा पाऊस किंवा पूर आला तर हा पूल पूर्णपणे वाहून जाणार आहे। तर या पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर किंवा वेगळा मार्ग तयार करून न दिल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करू व उपोषण करू। रामनगर अणसिंग मार्गावरील या पुलाच्या दुरुस्तीबाबत प्रशासन काय निर्णय घेते आणि ग्रामस्थांची मागणी कितपत पूर्ण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।